अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 5. मेधावी कन्या शंकराकडे वर मागते आणि पतिदे असे 5 वेळा म्हणते. युधिष्ठिराला श्रीकृष्णाचा अधिक मास व्रत करण्यास उपदेश. गेल्या अध्यायात कृष्ण युधिष्ठिरास मेधावी ऋषींची गोष्ट सांगत होता. मेधावीची कन्या दुःखी होती. तिने आपले दुःख दुर्वास मुनींना सांगितले. तिला लग्न व्हायला हवे होते. दुर्वास ऋषी तिला म्हणाले, ब्राह्मण कन्ये, रडू नकोस. तुझे दुःख दूर करण्यास एक दुर्मिळ उपाय सांगतो. एक व्रत आहे. अधिक मासात ते करायचे असते. या महिन्यापासून 3रा महिना अधिक महिना येतो. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्या महिन्याचे महात्म्य फार मोठे आहे. इतर कुठलाही महिना या महिन्या इतका पुण्यदायक नाही. 12,000 वर्ष गंगेत स्नान करणे, सिंह राशीत गुरु असता गोदावरीचे स्नान करणे, याची जे पुण्य मिळते तेच पुण्य या महिन्यात कोणत्याही शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते. हा महिना पुरुषोत्तम मास प्रिय आहे. मला याचा अनुभव आहे. माझे तप सामर्थ्य या महिन्यामुळेच आहे. जे हवे ते त्यामुळे मिळते. दुर्वासांनी त्या दीनकन्येस असा चांगला उपदेश केला, पण देव देते आणि कर्म नेते. काय सांगू. त्या मूढ बुद्धीच्या मुलीने त्या महाकोपिष्ट दुर्वासास प्रत्युत्तर दिले. ती म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही काय सांगता ते मला पटत नाही. माघ, कार्तिक, वैशाख इत्यादी महिने उत्तम फले देतातच. शंकर इत्यादी देवांची सेवा केल्यास ते फळ देत नाहीत का? सूर्य प्रत्यक्ष दिसणारा देव आहे. अंबिका, गणेश या देवता आपल्याला इच्छा पूर्ण करतातच की. तुम्ही म्हणता तो महिना तर मलमास म्हणून नित्य आहे. सर्व संकटे दूर करणारा हरी, उमापती शंकर, सीतापती राम हे सर्व असताना तुम्ही मलमासाची एवढी स्तुती का करता? सूर्याला सोडून काजव्याची उपासना करावी असे हे आहे. धर्मा त्या मुलीचे हे बोलणे कसे होते? अमृताचा कलश मिळावा आणि तो ओतून टाकावा. चिंतामणी मिळावा आणि तो पायरीला बसवावा. कामधेनू घरी चालत यावी व तिला झोडपून हाकलावी. अंगणात कल्पवृक्ष उगावा, मोठा वाढावा आणि बाईने तो तोडून लाकडे चुलीत लावावीत. असे तिचे हे कर्म होते. अर्थात दुर्वास ऋषी खूप रागावले, पण त्यांनी असा विचार केला, ही माझ्या मित्राची मुलगी अजान आहे. तिला शाप देणे बरोबर नाही. महापंडितांनाही पुरुषोत्तम महात्म्य कळत नाही, तर ह्या बिचारीला काय करणार? ते राग आवरून तिला म्हणाले, मी तुझ्यावर रागावत नाही. तुला जसे वाटेल तसे तू कर. एवढे सांगतो की तू ह्या मासाची निंदा केलीस त्याचे फळ तुला या जन्मी किंवा पुढच्या जन्मी भोगावे लागेल. मी आता बद्रिका वनात जात आहे. जे होणार आहे ते टळत नाही, हेच खरे. एवढी बोलून दुर्वास निघून गेलेले आहेत. आपले चुकले एवढे लक्षात घेऊन ती कन्या फार उदास झाली. काही काळ गेला. तिने शंकरांची उपासना करण्यास ठरवले. खूप खडतर तप केले. इंद्राने तिला विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला. शंकर तिला प्रसन्न होऊन तिच्या समोर प्रकट झाले. शुभ्रवर्ण, गळ्यात नरमुंडाची माळ, 5 तोंडे, 10 हात, पिंगट जटा, त्यात गंगा, 3रा डोळा भडकलेला, वाघाचे चमडे गुंडाळलेले, नागाचे जानवे, अंगाला भस्म, निळा कंठ, हातात डमरू व त्रिशूळ. अत्यंत तेजस्वी असे शिवांचे दर्शन होताच ती क्षीण झालेली विप्रकन्या तात्काळ अंगात बळ संचारून उठली. तिने शंकराची स्तुती केली. शंकर तिला म्हणाले, तुला काय हवे आहे ते माग. ती म्हणाली, मला पती द्या. तळमळीमुळे तिने हे वाक्य 5 वेळा म्हटले. तेव्हा शंकर म्हणाले, तू 5 वेळा मागितलेस, त्यामुळे तुला 5 पती मिळतील. तिला फार दुःख झाले. जगामध्ये असे कधीच झाले नाही. शंकर म्हणाले, तुला 5 पती पुढल्या जन्मी मिळतील, तरी तुला पतिव्रता म्हणतील. पण एक सांगतो, तू दुर्वास ऋषींचा अपमान केलास ते तर माझेच अंश आहेत. पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस तेही पाप झाले. मुली, पुढच्या जन्मी या पापाचे फळ म्हणून तुला खूप दुःख भोगावे लागेल.
असे म्हणून भगवान शंकर गुप्त झाले. ती विप्रकन्या अतिशय ओशाळली, दुःखी झाली. कालांतराने ती मरण पावली. द्रौपदीचा पिता द्रुपद हा पुत्रप्राप्तीसाठी त्याच वेळी यज्ञ करीत होता. त्या यज्ञातून ही द्रौपदी यज्ञसेनी म्हणून प्रकट झाली. तुम्ही या अयोनिसंभव द्रुपद कन्येमुळे तिचे 5 पती झालात. ती माझी प्रिय भगिनी आहे. एरवी मी तिला नरकात पाठवली असती. आता असे करा, यापुढे तो अधिक मास येईल तेव्हा स्नान, दान, जप इत्यादींनी या मासाचे व्रत तुम्ही पूर्ण करा. मी आता जातो, चिंता करू नका. कृष्ण जातो म्हणून पांडवांना खूप वाईट वाटले, पण मोह दूर सारून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेलेले आहेत. पांडवांनी अधिक मासास आल्यावर सर्व व्रत पूर्ण केले. 14 वर्ष संपल्यावर त्यांच्या युद्धात जय झाला. सर्व वैभव त्यांना मिळाले. नारायण ऋषी म्हणाले, ही झाली द्रौपदीची कथा. पूर्ण दुर्धवा नावाचा एक राजा सूर्यवंशात होऊन गेला. त्याने पुरुषोत्तम मासाचे व्रत केले व तो सर्व सुखे प्राप्त करून गोलाकार प्राप्त झाला. ती कथा मी तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये सांगतो. तर अशा प्रकारे आपण हा 5वा अध्याय संपलेला आहे. पुंडली गौरदेव हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. तर अशा प्रकारे 5वा अध्याय संपलेला आहे. धन्यवाद.